नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, चालू वर्षाला पाण्याचा तुटवडा आणि बरेचशा शेतकऱ्यांना एक एप्रिलमध्ये साधारणपणे मिरचीची लागवड करणार आहे, तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। कारण की मिरचीवरती येणाऱ्या समस्या आणि कमी पाण्यामध्ये आपण कसं नियोजन केलं पाहिजे याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओमध्ये जो प्लॉट बघत आहात, एक साधारणपणे 30 ते 35 दिवसाच्या आसपास हा प्लॉट झालेला आहे। त्या प्लॉटचे तुम्ही फुटवा वगैरे कसं झालेला आहे, त्यानंतर फुलकळी वगैरे त्या सर्व गोष्टी, आणि त्यासोबत मिरचीवरती जो मेजर प्रॉब्लेम येत असतो, जो म्हणतो आपण त्याला कोकडा किंवा मूग बोकडे पण म्हणतो असतो, पाण्याचे असे कुरळे होत असतात पूर्णपणे, तो जो प्रॉब्लेम कशामुळे येत असतो तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, चालू वर्षाला बरेचशा शेतकऱ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे, त्यामुळे पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, त्यानंतर लागवड करते वेळेस कुठल्या चुका होत असतात। एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला एक 7,500 ते 8,000 पर्यंत रोप लागलं पाहिजे आपलं। त्यानंतर नामांकित जी कंपनीची जे वाण आहे त्याची आपण लागवड करणं गरजेचं आहे। कारण काय होतं, मार्केटमध्ये बऱ्याचशा नवीन व्हरायटी येत असतात आणि कुठलेही व्हरायटीची मार्केटिंग डेव्हलप होण्यासाठी प्रत्येक प्रतिनिधी करत असतो, पण जर मार्केटमध्ये जर एखाद्या व्हरायटीचं जर डिमांड चांगली असेल, तिला मार्केटमध्ये व्यापारी जो वर्ग असतो तो चांगल्या प्रकारे जर मागणी करत असेल तर आपण ती व्हरायटी लावणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढे प्रॉब्लेम येणार नाही। त्यासोबत लागवड करते वेळेस आपल्याला साधारणपणे 7,500 ते 8,000 पर्यंत रोप संख्या बसली पाहिजे। आणि रोप संख्या बसते वेळेस जेव्हा आपण ठिबकची जे ड्रिपर आहे तर एक साधारणपणे त्या ड्रिपरच्या आसपासच आपलं रोप लागलं गेलं पाहिजे, जेणेकरून कमी पाण्यामध्ये आपलं जे रोप आहे ते पानकाळेपर्यंत आपण त्याला चांगल्या प्रकारे आपण झोपवू शकतो। त्यानंतर लागवड केल्यानंतर एक साधारणपणे त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण त्याला ड्रिचिंग करणं खूप गरजेचं आहे। कारण की जे रोप आहे ते चांगलं व्यवस्थित सेट होण्यासाठी, त्याची जी मूळ असते ती चांगली जमिनीमध्ये व्यवस्थित सेट होण्यासाठी आपल्याला पहिले ड्रिचिंग करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे बुरशीजन्य रोग, त्यासोबत जे कीड वगैरे अळी असते, काळी अळी ती कतरंडी वगैरे करत असते, त्यासोबत बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव होत असतो ते होऊ नये त्यासाठी आपल्याला ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे। तर त्या ड्रिंचिंगमध्ये आपण कुठल्याही कंपनीचे चांगले कीटकनाशक, त्यामध्ये थायपोनाइट आपलं हे थायमिथॉक्झाइम आपण हे घेऊ शकतो। त्यानंतर आपण बुरशीनाशक जसं थायपोनाइट मिथाइल झालं, कार्बेंडिझाइम झालं, हे आपण घेऊ शकतो। त्यानंतर आपण त्यामध्ये ह्युमिक ॲसिड चालन, त्यानंतर कंबाईनमध्ये ह्युमिक, फुलविक, सेविड जेही चांगल्या कंपनीचे दर्जेदार उत्पन्न असेल तर ते आपण घेऊ शकतो। हे तिन्ही एकत्र करून आपण औषधी त्याची आपल्याला आळवणी करणं खूप गरजेचं आहे। ते केल्यानंतर आपल्या पिकाची जी सेटिंग आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे। तर सेटिंग झाल्यानंतर आपल्याला एक तिसऱ्या दिवशी आपल्याला एक ड्रिंचिंग करायची आहे। तर त्या ड्रिंचिंगमध्ये आपल्याला एक साधारणपणे आपल्याला 1261 घ्यायचं आहे। 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला एक 2.5 ते 3 ग्रॅम पर्यंत घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला चांगल्या कंपनीचे आपल्याला त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन्स घ्यायचे आहे। मायक्रोन्यूट्रन्स एक साधारणपणे 1 ते 2 ग्रॅम पर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे। हे दोन्ही औषधी आपण एकत्र करून त्याची आपण आळवणी आपल्याला करायची आहे। तर ही आळवणी केल्यानंतर आपलं जे रोप आहे तर त्याची जी आहे तर ती शेंडा वगैरे काढण्यासाठी आणि हिरवळी वाढण्यासाठी, पानांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करणार आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली एक साधारणपणे मिरची लागवड केल्यापासून एक आपल्याला 2 ड्रिचिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे रोप आहे ते चांगल्या प्रकारे सेट होणार आहे। त्यासोबत कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती किडींचा प्रादुर्भाव होणार नाहीये, एकदम चांगल्या प्रकारे आपलं डेव्हलप होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा केली। पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्याच्या फुटवा होण्यासाठी, शाखीय वाढ होण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, कुठली फर्टिगेशन केले पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करणार आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा। धन्यवाद।